आपले 4 प्रकार दाखवले नाही. दुःखाभाव, कामाप्ती, कृतकृत्यता आणि प्राप्त मिळाला. दोष वर्णन झालं बघा. दुःखाभाव आणि कामाप्ती. सर्व दुःखाचा काय होतं? तत्वज्ञ पुरुषाच्या ठिकाणी जरी दुःख आले तरी दुःखाचा काही संबंध राहिला नाही. ते दुःख कशामुळे येतं? या 3 देहाशी तादात्म्य केल्यामुळे आपल्याला दुःखाचा काय येतो? प्रत्यय येत असतो. 3 देहाचं तादात्म्य कसं सुटते? विषय वगैरेचं तादात्म्य कसं सुटते म्हटलं? विषयापासून सुद्धा नाही का? किमिच्छन् कस्य कामाय शरीरम. कारण तत्त्वज्ञानामध्ये जे विषय आणि जगत हे सत्य असून का मिथ्या आहे असं त्याला ज्ञान झाल्यामुळे काय होत असते? विषयाची इच्छा होत नाही. मिथ्यात्मदर्शी पुरुष आणि मिथ्या पदार्थाची कशाला इच्छा करी? जोपर्यंत सत्यत्व बुद्धी असते तोपर्यंत इच्छा. सत्यत्व बुद्धी संपले इच्छा काय नाही. इच्छा निघाली समोर. म्हणून कशा करता हे सगळं आणखी चाललेलं आहे. अशा रीतीने तादात्म्यामुळे आपल्याला दुःख होत असते. ज्ञानाच्या अंगाने तादात्म्याचा निराश झाल्यामुळे सर्व दुःख काय होते? आपला त्याच्याशी संबंध राहत. ती गोष्ट सांगतात ना, लोहिया महाराज गोष्ट सांगायची बा. पूर्वीच्या काळामध्ये कुठून तरी कापड वगैरे आणायचं आणि त्याचा कर द्यावा लागतो. टोल नाक्यावरती काय द्यावं लागतं? त्याच्याशिवाय गाडी काय मग ते सामान आणलं. त्याच्यामध्ये काय झालं? एक म्हातारा होता. त्याच्याजवळ त्या बाईने असं कापडाचं गाठोडं असं दिलं बघा. मग ती बाई तरी कुठेतरी अशी गेली आणि ते टोल नाका आला. त्याने सांगितलं नाही खडं राहू. काय वानगड आहे म्हणलं. हे तुमचं कर द्या की त्याचा गाठोडं कोणाचं नाही याचं नाही. पण थोड्या वेळाकरता काय केलं? तादात मिळलं ना. म्हणलं भलतीच पण भानगड झाली. आता कर कुठून जायचा? पैसे पाहिजे ना. ते म्हणलं जाता येणार नाही. गाठोडं ठेवून द्या तुम्ही जाऊन जा. म्हाताऱ्याला सांगितलं. म्हातारा आपला आता कुठे काय करणार आहे? शेवटी म्हणलं ते बघ कर दिल्याशिवाय जाता येत नाही. म्हणून ज्या गाठोड्याचा मालकीन होती ना ती बाई आली. म्हणलं गंगाबाई इकडे या. हे बाई गाठोड्यात तुमचं तुमचं ते गाठोड्यात झालं तुम्ही मी मात्र काय मोकळा. थोड्या वेळापर्यंत काय घेतलं तरी दुःखाला काय झालं? मग दुःखाला कोण करणे आहे? दादा 3 शरीराशी आपण काय करतो? म्हणून त्याच्यामुळे आपल्या ठिकाणी शरीराशी तादात्म्य केल्यामुळे तर जन्म आणि मृत्यू आहे. जन्म आणि मृत्यू जीवाला आहे का शरीराला आहे? आणि त्या शरीराशी आपण काय करतो? मग ज्ञान काय करते? शरीराचं तादात्म्य काय करते? तो देह ना बाई हे सरेन उरलावर. मग त्याच्यामध्ये देहाला प्राक्प्रदंश अभाव आहे का नाही? पूर्वी देह होता का त्याला प्रागभाव म्हणतात. बरं त्याचा प्राण निघून गेल्यानंतर प्रथम होता. मध्यंतरी भासते. मग कोणताही अभाव असला म्हणजे तो सत्यत्व या बुद्धीमध्ये प्राप्त होत नाही आहे का नाही? मग सगळ्या दुःखाचा काय होतं मग आहे ना. बडे सर्व कामाप्ती कशी होते याच्यामध्ये आपलं चाललेलं होतं बघा. तर त्याला सगळे काम कसे प्राप्त होतात नाही का? कारण ते सगळे सुखाचे पदार्थ ज्ञानापासून जो आनंद होत असतो तो आनंद कोणाचा आहे नाही का? हे घेतलं बरं. सुखाकरता आणखी सार्वभौम राजाकडे सर्व सुख उगीच मिळत असते का? थोडा दोष जरी असला तर मला त्याला रूपवान पाहिजे, धनवान पाहिजे, गुणवान पाहिजे,
त्यामुळे जो आनंद होतो त्याला मानुष आनंद म्हणतात. पण राजाला, सार्वभौम राजाला कोणता आनंद असतो? मानुष आनंद. सगळे विषय मिळाल्यानंतर प्राप्त होत असतो. आणि तत्ववेत्याचा आनंद तो म्हणजे सगळे ब्रह्माचे आनंद आहे. कोणाचे आहे? त्याच्यामुळे सगळ्या आनंदाचा काय होतो? अंतर्भाव होतो. राजाला सगळे विषय काय करावे लागतात म्हणून त्याला विषयाची इच्छा नाही. आणि हा सगळा आनंद ब्रह्माचाच आहे. ब्रह्माचा आनंद असल्यामुळे यालाही विषयाची काय नाही. दोघांची तृप्ती कशी आहे? त्याच्यात अधिकपणा आहे. राजाला विषय प्राप्त करून घेण्याकरता सजीव होत असतात का मेहनत करावी लागते. बरं, संरक्षणाची भीती नाही का? अमक्या जवळपास असं कळल्यानंतर चोर लोक त्याला गाठल्याशिवाय राहत नाही. चाकूच दाखवतात. भीती असते. नष्ट होण्याची काय असते. आणि तत्ववेत्याला जे मिळवण्याचे साधनाचे कष्ट नाही बरं का. कोणापासून भीती नाही. म्हणजे सार्वभौम राजापेक्षाही सुद्धा तत्ववेत्याची तृप्ती कशी आहे? अधिक आहे. आता दुसरा एक प्रश्न सांगतात. हे इथल्या भोगाविषयी झाला. माणसाला अनुष्ठानाच्या योगाने लोकांतराची प्राप्तीची काय असते? इथल्या लोकांचा राजा जरी असला तरी स्वर्गातल्या भोगाप्रमाणे भोग आहे का? मग स्वर्गातले भोग घेतल्यापेक्षा नभा देवाचा घेतोय. तो कशाची इच्छा करतो? स्वर्गतीन प्रार्थयन्ते. त्याच्यापेक्षा स्वर्गातले लोक पुन्हा दुसऱ्या जसे आमदार झाला तो खासदार झाला पाहिजे, खासदार झाला तो पुन्हा इच्छा करतो राज्यमंत्री झाला पाहिजे. मग तेवढ्यावर कमी नाही, कॅबिनेट मंत्री झाला पाहिजे. आणि शेवटचा कोणता? त्याप्रमाणे याला इतर माणसाला वरच्या आनंदाची काय असते. आणि सर्व आनंद एका ब्रह्माचेच आहे म्हणून त्या आनंदाविषयी जो कसा झालेला असतो, निराश झालेला असा, तर मला याची कोण जबाबदारी ठेवत आहे. जेव्हा इथं चाललेलं आहे आपलं ते कोणता 38वा ना 34वा असला तेव्हा स्थै काम्येषु सर्वेषु सुखेषु शत्रुयो यतः निस्पृहास्तेन सर्वेषाम् आनंदः संचितः तस्यति. स्थै काम्येषु सर्वेषु सुखेषु. स्थै काम्येषु म्हणजे जेवढे काही आणखी विषय असतील त्या सर्व विषयाचे विषय एकाप्रमाणे असतात की आनंदावही विषय असतात. आपण जेवायला जरी बसलो तरी पण सुद्धा प्रत्येक साखर जरी सर्वात असली तरी भिन्न भिन्न पदार्थांनी काय होते आपल्याला त्याचा प्रत्यय येत असतात. म्हणजे सुखच आहे पण ते शब्द स्पर्श रूप रस गंध इथले एकापेक्षा एक विषय. स्वर्गातल्या त्याहीपेक्षा अधिक आहे. इथे सगळे फिरायला गेला तर सगळे येड्या बावडी स्टेशन आणि तिथं सगळे कल्पतरूचे आराम. तुम्ही वाचून घ्या. स्वर्गातलं वर्णन आहे, वैकुंठातलं वर्णन. हे सगळे जे विषय आहे ना त्याच्यापासून होणारं सुख हे सर्व ब्रह्माचं सुख आहे का नाही का. प्रत्येक पदार्थामध्ये जे गोडी दिसते तुला साखर म्हणतात. आंब्यामध्ये सुद्धा काय असते? मग कारखान्यातली साखर घातली असते का त्याच्यात? मग जिथे जे काही गोडी असेल ते काय असते? कशा करता ज्या ज्या पदार्थापासून आपल्याला आनंद होत असतो. स्थै काम्येषु सर्वेषु सुखेषु. त्याच्यापासून आपल्याला सुखाची काय होते? क्षत्रिय यतः निस्पृहस्तेन. क्षत्रिय पुरुष निस्पृह काय म्हणलं त्या विषयापासून होणारे जे काही स्वर्गाधिकामध्ये होणारा आनंद त्या आनंदापेक्षाही सुद्धा तत्ववेत्याचा आनंद त्याची उपमा देऊन सांगता येत. मला तत्ववेत्याला कोणता आनंद त्याची उपमाच देता येत नाही.
समुद्राला कुठे मग त्या नदीची तुमच्या आपल्या संस्थेच्या पाठीमागे ओढा आहे, त्याची उपमा झाली. तर फक्त पावसाळ्यात वाहतो, पावसाळा संपला की 12 महिने वाहतो बघा. कोरडा पडत नसे. अलीकडे पावसाळ्यात काय पडतं बरं, पावसाळा असा आहे सगळं आपले नियम सोडून देतो. ज्या वेळेला पडू नये त्यावेळेला पडतो आणि ज्या वेळेला पाहिजे. मग सर्व आनंद कोणाचे कोणाचे लेश आहे आणि पूर्ण ब्रह्म आनंद कोणाला आहे? ब्रह्म. तो कशाला इच्छा करेल? नरेंद्र कुटीकर सरपंचाच्या फॉर्म भरण्याकरता इच्छा करतो का? तो कसा नाही का? म्हणून इच्छा काय झालेली असते? विषयाच्या आनंदी आनंद होत असतो का स्वच्या सुखाने सुखी होतो? मग तुम्ही विषयाच्या सुखाने आनंदित होणारे कोण? तुम्ही आम्ही वेळेवर चहा नाही आलं तो काय तर पडतात ते बँकेमध्ये काम करणाऱ्या माणसाचा फॉर्म घ्या की तो म्हणला थांबा थांबा का आमचा चहा व्हायचा आहे. आपण आमची गाडी चुकेल ना, 2 लाख चहा घेतल्याशिवाय कामच करत नाही डोकं. काय संबंध बाजारायला लावला कुणाच पाहिजे. काय काय माणसं शौचाकडे जातात पण बिडी ओढत जातात. त्याला विचारलं म्हणलं बिडी ओढण्याचं कारण काय? म्हणलं बिडी ओढल्याशिवाय शौचाच येत नाही. हे काही कार्यकरण भाव आहे काय? मनानेच लावलेला असतो. जाऊ दे आपलं. तेव्हा सर्व राजाला सर्व विषय काय करावे लागतात आणि तत्ववेत्याला विषय नसताना काय असतो आणि त्याचा आनंद सर्वापेक्षा कसा असतो? वांग मनाचे गोचर असं म्हटलं आहे. मनाबुद्धी वगैरे त्याचं वर्णन करू शकत असा आनंद. आनंदाचे आभारू ज्ञानेश्वर महाराज माऊघाची संसार आनंदी बरे अष्टभोग भोगले भक्ती प्रेम. एक विषयाला विचारतो विषय नित्यानंदापुढे आनंद तो आणि विषय सुख भाई. मग हे सगळे आणि आनंद त्याला प्राप्त होतात. या सर्व आनंदाच्या विषयी विषयाच्या आनंदाविषयी तो निष्प्रह असतो. काय असतो? त्याची इच्छा करीत. मग तुकोबाराय कुठं काय पाठवलेल्या आहेत नजरेण्याची इच्छा करतात का? नजराना जसा जाय काय तुला ठेवा नामा आहे का? म्हणून निष्प्रह असते ना सर्वेशाम आनंदा संती. याचाच अर्थ असा आहे त्याला सगळे आनंद काय झालेले आहे. समाधानामध्ये सगळ्यांना त्याचा आणखी समावेश होतो. त्याप्रमाणे जगामध्ये ज्या ज्या विषयापासून जेवढे आनंद असेल ते सर्व आनंद तत्ववेत्याला काय होते? त्या आनंदाची बरोबरी विषय आनंद करू शकत नाही. कारण त्याचे परिणाम दाव संस्कार गुणवृत्ती विरोध परिणाम विषय सेवनामुळे बरोबर आहे. युक्त घेतला तर बरं आहे आणि तेच जास्त आधार नाही का? काही माणसं म्हणतात ना खायला घ्या खा 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 म्हणतो किती काय. म्हणजे एखाद्या म्हाताऱ्या माणसाच्या वाढणारा मनुष्य म्हातारी माणसं असेल वाढणारा जो असतो ना हुशार असतो तो माणसाला पाहून वाढत असतो. तरुण माणसाला 2 लाडू वाढतो, म्हाताऱ्याला 1च वाढतो. म्हातारा तक्रार करत असतो म्हणून त्याला 2 मला का 2 नाही. म्हणजे वाढणारा म्हणत असतो त्याला पसतात तुला रात्रीच्या पर्यंत संडास उघडा ठेवला. विषयामध्ये अलग म्हणजे काय पूर्णता आहे का अपूर्णता आहे? विषय वाचणार पाणी बांधणार. अन्नाताई आपले जोग महाराज स्वानंद त्यांच्या आनंदाकरता विषयाची अपेक्षा आहे का निरपेक्ष आनंद आहे?
हेच तसं लावायचं. म्हणून त्याला बाकीच्या आनंदाविषयी तो कसा असतो, निष्प्रभ असतो. यालाच म्हणतात सर्वात्मता. सर्व काम त्याला काय झालेलं आहे, एका लाभामध्ये सर्वत्र लाभ काय होतात. एक परीस जर हातात झाला तर धनसंचय करण्याची आवश्यकता नाही. एक सूर्य जर घरी आला तर दिवे लावण्याचं काय नाही, पूर्णत्व काय होते ते त्याच्यामध्ये सांगितलं. बरं आहे ना त्याच्यामध्ये. मग सर्वेषाम आनंदा संतुते म्हणून तत्ववेत्या पुरुषाला हे बाकीचे विषय गोळा करण्याची आवश्यकता नाही. ज्या विषयापासून होणारा आनंद आहे तो आनंद ब्रह्मापासून त्याला काय होतो, हे आत्मनात सर्व आत्मवत्ती. पुढचा श्लोक आहे, सर्व कामाप्ती एव भुक्ता यद्वा साक्षी चिदात्मना स्वदेव भावे सर्वदेशोपि भोगानमक्षते. सर्व कामाप्ती एष भुक्ता, त्याला सर्व काम प्राप्त झालेले असतात असं श्रुतीने काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. पुढे आणखी दुसरा प्रकार बघा, यद्वा साक्षी चिदात्मना स्वदेव सर्वदेश भोगानमक्षते. साक्षी चिदात्मना गेला की वेदांत शास्त्रामध्ये आत्म्याला काय म्हणतात, साक्षी. तो सर्वाचं प्रकाशन करतो म्हणून त्याला काय म्हणायचं, आत्मा, साक्षी, ब्रह्म, एकार्थ याचे सगळे नाव आहे बा. सर्व विषयाचं तो प्रकाशन करतो ना, मग त्यालाच आत्मा असं म्हणतात. त्यालाच काय म्हणतात, आत्म्याला साक्षी असं म्हणत असताना, कारण चित स्वरूप आहे ना तो सर्वाचं काय करतो. कल्पना करा, या ठिकाणी सूर्याचा प्रकाश नसेल तर काही दिसेल का तुम्हाला. मग सर्व पदार्थ आपल्याला दृश्य होतात कोणाच्यामुळे, त्याचं प्रकाशन कोण करतो, सूर्य करतो. त्याप्रमाणे जेवढे म्हणून विषय आहे, विषयात सर्वाचं प्रकाशन करणारा आत्मा त्याला साक्षी असं म्हणत असतात. सर्व कामानवते साक्षी चिदात्मना सर्व स्वदेव सर्वदेश. आता वेदांत शास्त्र आहे, त्याच्यामध्ये इतर दर्शनकार लोक आत्मा एक मानतात का अनेक मानतात. पण वेदांत शास्त्रामध्ये आत्मे अनेक आहे का एक आहे. एक आहे ना, एक असून कसं आहे, परिच्छिन्न आहे का व्यापक आहे, सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद स्वरूप आहे. मग तुमच्या शरीरामध्ये भेद आहे. कशामध्ये, प्रत्येकाचं शरीर भिन्न भिन्न असते. अंडज जारज स्वेदज उद्भिज. पण सर्व शरीरामध्ये विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे कवियर्थिनी सुनीचैव स्वभावित पंडित हा समजा. त्याला म्हणतात जो आत्मस्वरूपाला ओळखतो त्याला काय म्हणायचं. ते एक सांगतात, कधी सांगतात जनक राजाच्याकडे काहीतरी, त्या राजाला स्वप्न पडलेलं होतं आणि त्या स्वप्नाचं उत्तर काही देता येईना म्हणून सगळे पंडित गोळा केले होते की त्या राजाचं ते खरं का, हे खरं. ते अष्टावक्राची काय पडली, गाठ पडली. मग त्याचा तो बोध पाहून कशावरून तो अष्टावक्र मध्यंतरी रस्त्यात पाहला, राजाची स्वारी आली. प्रधानजीने सांगितलं, म्हटलं हे बाबा बाजूला हो की काय हो. आता तो कुठला बाजूला होतो, तो बाजूला होता. मग त्याने सांगितलं, म्हटलं हा ग्रस्त बाजूला होत नाही राय, तो अष्टावक्र जसा जसा. मग राजा म्हणायला लागला, म्हटलं बाजूला हो की. म्हटलं तुम्ही कोण आहात राजा, काही अक्कल आहे की नाही. म्हटलं आहे बा, पांगळ्या माणसाला काय वाटते, बाजूला करायचं आपण वाट द्यायची असे, आपण आपलं कर्तव्य आहे. म्हटलं मला बाजूला असं म्हणतात. बस ते पांगळ्या माणसाला काय की तू आठा ठिकाणी काय होता. म्हणलं तुम्ही जायला पाहिजे. मला ज्या अर्थी प्रधानाला अक्कल नाही, राजालाही काय नसली पाहिजे. राजाला कळून चुकलं, हा सामान्य मनुष्य नाही, तत्ववेत्ता आहे. म्हणून त्याला प्रश्न केला होता. म्हणले याची उत्तर तुला देण्याकरता. मग तो 8 ठिकाणी आकडा असलेला अष्टावक्र पाहता बरोबर पंडिताच्या सभेत जाता बरोबर सगळे पंडित काय व्हायला लागले, हसायला लागले. हाही हसायला लागला. कोण
जरा विचारलं, म्हणलं पंडिताला विचारलं, म्हणलं तुम्ही का असतात? म्हणलं याला चालता येत नाही, हा एक पाय असा गेला एक पाय असा झाला. शरीराला पाहून असणारे तुम्ही पंडित लोक आहात. आणि त्याला विचारलं, म्हणलं तो का असतो? राजाने सांगितलं की पंडिताच्या सभेत चला. म्हणलं ही पंडिताची सभा नाही, सांबाराची सभा आहे. कारण यांची दृष्टी शरीरावर आहे का आत्म्यावर? म्हणून तत्ववेत्ता नाही. तत्ववेत्याची दृष्टी कुठं असते? तैसा हृदयामध्ये मी सगळं. मग ऐका, शरीराला मी म्हणत असतो का स्वला मी म्हणत असतो? तो का शरीराला म्हणतो? शरीर आज आहे वाणी, त्याच्यामध्ये सारखेपण आहे का प्रत्येक क्षणाला बदल होत असतो? कशा करता हे सगळं सांगितलं? तेव्हा प्रत्येकाच्या ठिकाणी असलेल्या शरीरात बदल आहे, मनामध्ये काय अनेकत्व आहे, पण आत्मा मात्र किती आहे? जो आत्मा तुमच्या आमच्या शरीरामध्ये आहे तोच सर्वांजग आहे. तेव्हा सर्व आहे ना, स्वदेव सर्वदेशु, नाही का? कामा साक्षी चिदात्मना, आत्मा किन स्वरूप आहे? चित स्वरूप आहे. असा चित स्वरूप असलेला आत्मा साक्षी स्वदेहावर आपल्या देहामध्ये. मग आपल्याला देहामध्ये जो आनंद होतो कशामुळे? बुद्धिवृत्तीच्या द्वारा आपल्याला काय होतं? आनंद होत असतो. आपल्या शरीरामध्ये असलेला जो आत्मा आहे तोच दुसऱ्याच्या काय? म्हणजे आपलाच आनंद आपण जसं बघतो तसं दुसऱ्याचाही आनंद काय बघतो? दुसऱ्याच्या आनंदाने काय होतं? काय तो का म्हणे सुख? मुलाच्या आनंदाने वडील काय होतं? आनंद होतो. काय चांगल्या प्रकारे पास झाला वगैरे तो वडिलाला काय होतं? हा आनंद याचा आहे का दुसऱ्याचा? कारण भिन्नता नाही, का नाही? भेद नाही. त्याप्रमाणे सांगतो दुसऱ्या स्वदेहामध्ये असलेला आनंद ज्या वृत्तीने आपण बघतो त्याच वृत्तीने पुरुषाला होणारा आनंदाचा काय घेतो? एखाद्याला विचारलं, म्हणलं का तुम्ही त्या आनंदात दिसतं आणि काही का वेगळं दिसतं? तर म्हणलं आमचा मुलगा फर्स्ट क्लासमध्ये काय झाला, पास कोण झाला, आनंद कोणाला झाला? मग त्या दोघांमध्ये विषमता आहे का एकात्मता आहे? काय काय मुलाचं जे सुख ते बाप आपलं सुख असं म्हणतो, बापाचं जे सुख असेल ते म्हणजे त्याच्यामध्ये संबंध. हे दृष्टांत इथे सांगितलेलं आहे. ज्याप्रमाणे तो साक्षी वृत्तीने आपल्या स्वतः आनंद बघतो त्याच वृत्तीने तो दुसऱ्याचा सुद्धा काय बघतो? स्वदेहावत भोगानपेक्षते. म्हणून स्वदेहावत देहेषु सर्वदेहेषु, कारण देह जरी अनेक असले तरी त्यामध्ये असलेला आत्मा एक असल्यामुळे स्वदेहेषु सर्वांच्या सुखाने काय हा काय होतो? सुखी होत असतो. भोगानपेक्षते, भोगाना तो पाहत असतो. आपली वृत्ती वेगळी असते, दुसऱ्याच्या सुखाने सुख होत असते. का त्याचं सुखच होत. ही गोष्ट संस्कृतामध्ये एका पुस्तकात आहे, खूप अशी झड लागलेली होती. आणि त्याच्यामध्ये पशु पक्षी वगैरे वगैरे बाहेर ज्यांना राहण्याला ठिकाण नाही असे प्राणी, मग त्याने वानराने कोणाचा आश्रय केला झड लागल्यामुळे झाडाचा. ते चिमणी होती ना, ती फार हुशार होता. तिला माहीत होतं वर्षाकाळ येणार आहे, मग पावसाळ्यामध्ये आपल्याला कुठं जाता येणार नाही, म्हणून पावसाळ्यात येण्याच्या पूर्वीच नाही का उन्हाळ्यामध्ये खाण्यापिण्याचे काय करून ठेवाय, घरटं बिरटं बांधून तयार होती. आणि जो पाऊस आला बघा काही विचारच नका. आणि त्याच्यामध्ये एवढं वानळ खरं ते कुडकुडायला लागलं पाणी. आणि चिमणी होती ना, तिने घरटं केलं होतं बघा. आणि चिमणी इतका जरी पाऊस पडला ती घरट्यामध्ये काय नाही. आणि त्याला माहिती होतं म्हणणं आपल्याला पुढे अशी अवस्था आहे, काही धान्य गोळा करून ठेवलं होतं तिने. जरी आणखी पावसाळा पडत असला चिमणी जशीची आहे तशी.
आणि वानर कुडकुडत होतं. मग ते वानराचं बसलं होतं, कुडकुडून आलं होतं. त्या चिमणीने पाहिलं, म्हणले थंडीने गारठलेला आहे. मग ते म्हणायला लागले, म्हणले तू हे बाबा केवढा मोठा तुझा देह आहे, हात आहे, पाय आहे, अमका आहे, जमका आहे, सगळं काय आहे. खुशाल म्हणला उन्हाळ्यामध्ये मजा मारली, आता पावसाळ्यामध्ये हालाला काय बरं काय. म्हणलं पावसाळा येण्याच्या अगोदर जर काही करून ठेवलं तर आजची परिस्थिती आली. असा उपदेश कोणी केला? चिमणीने का? मला उपदेश करते का? जो फांदी हाडून टाकली आणि त्याच्यामुळे तिचं घरचं काय झालं, संपलं. दुसऱ्याच्या सुखाने सुखी आहे का? वास्तव चिमणीच्या सुखाने यांनी का याला काय व्हायचं? सुख. ही भूमिका कोणाची असते? तू का म्हणे सुख नम्रत आहे मुखी. दुसऱ्याच्या सुखाने सुखी होणारा जो वर्ग असतो तो तत्त्वज्ञानाचा वर्ग असतो. आणि दुसऱ्याचं सुख मोडून टाकणारा कोणता वर्ग असतो? बेसिक भावना. जाऊ दे आपला दृष्टांत. पुढचा श्लोक म्हणलं, आता आज्ञापुरुषाचा, तत्त्वज्ञ पुरुषाचा आपल्या सुखाप्रमाणे दुसऱ्याचंही सुख तो भोगत असतो. हा झाला तत्त्वज्ञानाचा वर्ग. आणि दुसरा अज्ञानी लोकांचा वर्ग. अज्ञानाला हे काय नाही. अज्ञानी जो पुरुष आहे बरं का, तो देहात्मबुद्धीने आहे. कोणत्या बुद्धीने? देह म्हणजेच आत्मा, आत्मा म्हणजे मी देहाहून भिन्न नाही. भिन्न देह जर पडला तर मी काय झालो? संपलं. कोणती बुद्धी? कोणाची? अडाणी भाषा. त्यापेक्षा साधकाची बुद्धी असते ना, ती देहात्मबुद्धी नाही, जीवात्मबुद्धी असते. कोणती? मी देह नसून जीव आहो. प्रारब्ध संपलं म्हणजे जीव. त्याच्यातून काय होतं आहे ना. देहबुद्धी तुमच्या गीतेमध्ये आहे ना, नाही का? किंतत ब्रह्म किंमध्यात्मा किंम. अधिभूत म्हणजे देह, अधिदैव म्हणजे जीव, नदियज्ञ म्हणजे परमात्मा. तिने आहे ना त्याच्यामध्ये. किंतत ब्रह्म किम कर्म पुरुष. अधिभूतम म्हणजे शरीर, नदिदैव म्हणजे अभियज्ञ म्हणजे ईश्वर. म्हणजे देहात्मबुद्धी कोणाची आहे? चार भागाची. देह म्हणजेच मी म्हणजे देह पडला मी काय झालो? संपलो. आणि जीवात्मबुद्धी कर्मणाची असते. नंतर देहावन जीव कसा आहे का रे? देह शरीराबरोबर जीव मरू शकत. मग शरीर पडतं, त्याच्यातून जीव काय होतं? जीवबुद्धी कोणाची? बरं का. आणि आत्मबुद्धी असते. आत्मबुद्धी असते योग्याची. जीवाहून आत्मा काय आहे? देहात बुद्धी असली तर खावे, ल्यावे, प्यावे. शरीर आहे तोपर्यंत मजा करून घ्यावी. पुढे शरीर काय आपल्या हातात धरत नाही, नाही का. खूप श्रीखंड खावा. पण डायबेटीस झालं ना म्हणजे मरण येईल याच्यापासून. नाहीतरी मरणार, नाहीतरी खाऊन देवबुद्धी, कोणती बुद्धी? आणि अनुष्ठानं करून आपण वरच्या लोकांची प्राप्ती करून घेतली पाहिजे. कोणती बुद्धी? नाही का. आता हे श्रावण महिना आहे, अनुष्ठानं करत असतात लोक. कोणी दाढीच वाढवता, कोणी केस. त्यांना विचारलं, श्रावण महिना आहे, पौर्णिमेच्या दिवशी आता पेपरात होतं बघा, जे मासाला इतकं गिराईक होतं श्रावण महिना सुरुवात होण्याच्या. मला श्रावणात काय होणार नाही, मास काय होणार नाही. काही टनाने मास विकलं गेलं. कधी पौर्णिमा झाल्याबरोबर आपल्याला काय करता येणार नाही. श्रावण महिन्यामध्ये काही प्यायचं नाही, खायचं नाही, आमचं. पण आपला भागवत धर्म कसा आहे, 1 महिन्याकरता नाही का मांस खायचा नाही असा नियम करतो. तोच नियम मरेपर्यंत गेला तर काय बिघडलं आहे? हे कोणतं शास्त्र आहे? भागवत आहे का? जाऊ द्या.
कशा करता हे आणखी चाललेलं आहे. अज्ञान झाला त्याचं ज्ञान नसते, म्हणून तो काय असं म्हणून त्यांना ही तृप्ती प्राप्त होऊ शकत नाही. कारण त्याला देहात्मबुद्धी आहे, जी काय जीवात्मबुद्धी आहे. मग त्याला नाही का सर्वात्मभूत असं ज्ञान होऊ शकत. तत्ववेत्याला त्याचं काय असते, ज्ञान असते. मग अज्ञस्य अपि एव, अज्ञापुरुषाचाही आत्मा तोच आहे, तत्वज्ञानाचाही आत्मा कोण आहे, तोच आहे. पण एकाला ज्ञान आहे आणि एकाला काय नाही, अबोधता. अशा रीतीने सर्व कामाची कशी तृप्ती होते हे आणखी खाली सांगता. यो वेद असा अश्नुते सर्व कामा नित्याब्रवी श्रुती. म्हणून श्रुती कंठरवाणी सांगते, यो वेद असा अश्नु, जो ब्रह्मस्वरूपाला काय करतो, वेद याचा अर्थ जाणणे. वेद म्हणजे आपले हे नाही घ्यायचे, वेदतत्व आहे त्याच्यामध्ये. यो वेद सा अश्नुते, जो ब्रह्मस्वरूपाला जाणतो, सा अश्नुते सर्व कामा. सर्व जगतामधले त्रिभुवनामधले काम त्याला काय होतात, एकेच ठाई बैसला तरी सर्वत्र किंबहुना झाला परब्रह्म. दिसाला परिच्छिन्न आहे पण अनुरेणू या चौकडा नाही का. शरीराने आकाश एवढा आहे किंवा बोधाने, आत्मबोधाने. ज्ञान काय करत असते, परिच्छिन्नता घालवते, व्यापकता त्याला प्राप्त करून देते. अज्ञान काय करत असतं, व्यापकाला काय करते, परिच्छिन्न. देहभावाला कोणी आणलं आहे, जीवभावाला अज्ञान आहे. जर अज्ञान गेलं तर तो काय होतो, देह नव्हे मी हे सरी नवगा बरे, अशा बोधाला तो काय होतो, प्राप्त होत असतो. यो वेद सा अश्नुते सर्वान कामान, सर्व काम, कोणताही काम शिल्लक राहत नाही. सर्वच्या सर्वच त्याला काय होते, असं कोण सांगते, अब्रवी श्रुती. श्रुती उपनिषद कंठरवाणी सांगते. ज्याने ब्रह्मस्वरूपाला जाणलेलं आहे त्याला सर्व काम काय होतात, प्राप्त होतात. यद्वा सर्वात्मकाम स्वस्य सामनाम गायती सर्वदा अनामान्यम तथा अन्नादि चेत समम्य ब्रवीत दीयते. आता एक पहिला प्रश्न, सर्व काम त्याला प्राप्त. त्याचप्रमाणे दुसरा मार्ग सांगितला, सर्वाच्या अंतःकरणामध्ये असलेला आत्मा एकच आहे, त्याचाच आनंद आणि आपला आनंद, त्या आनंदाने सुखी होतो, सर्व त्याला मिळते. दुसरा भाग. आणि तिसरा भाग आहे बघा, यद्वा सर्वात्मतां स्वस्य सामना गायती सर्वदा अहमन्नम तथा अन्नाद चेती साम ह्यदीयते. यद्वा सर्वात्मतां स्वस्य, ब्रह्मवेत्ता पुरुष जो असतो तेव्हा आत्मज्ञानाने काय झालेला असतो, तो तृप्त झाला. आत्मा सर्वात्मभूत आहे. आत्मा परिच्छिन्न आहे का व्यापक आहे, सर्वांच्या हृदयामध्ये असलेला आत्मा परिच्छिन्न नसून त्याला सर्वात्मभूत म्हणतात. काय म्हणतात, काय करे व्यापक आत्मा मांडलेला आहे. नैयायिकाने काय केलेलं आहे, आत्मा व्यापक आत्मा काय केलेलं मानले, पण आत्मा एक न मानताना किती मानले. म्हणजे सांख्य दर्शनकार असो त्यांनी सुद्धा आत्मा किती मानले, फक्त एक शहाणा शास्त्र कोणतं आहे, वेदांत शास्त्र, त्याने अनेक लोक मानताना किती मानले, प्रत्येकाने व्यापक मानलेले आहे. व्यापकाचं लक्षण वेगळे वेगळे आहे त्याच्यासोडं. महर्षाने आत्म्याची सर्वात्मभूत कोणती नाही का, त्याचे ते गोष्ट बिष्ट सांगतात ना, तेव्हा ते आपले पार्वती आणि भगवान शंकर होते. असा एक श्रावण महिन्यातला विधी असतो, ते कावड वाहायची. काय वाहायची, आणि ती कावड कुठून आणायची, गंगेची पाण्याची. आणि कुठं रामेश्वरला काय करायची, असं अजूनही आहे पैठणला कावड आहे. आता खरोखरच कोणाच्या ठिकाणी कोणता भाव आहे पाहण्याकरता. आणि जे पार्वती होती ना, तिला वाटलं काय भाग्यवान लोक आहे, इथून तिथे कावड अंदाज देतात.
म्हणलं यांना काय परमात्मा बोध झालेला आहे वगैरे. ते भगवान शंकर होते ना, त्याचा थोडा पार्वतीचा आणि शंकराचा वाद झाला. बा म्हणला कुठून पावड आणते आणि एवढं दुःख सहन करते, त्यांना परमात्मा कळालेला आहे. मग ते म्हणायला लागले, म्हणलं त्यांना परमात्मा पण परिच्छिन्न कळाला. काय कळाला? व्यापक नाही कळाला. म्हणून ती पार्वती होती ना आणि भगवान शंकर आणि ते गरुड म्हणा किंवा काय त्याचं त्या नंदीला गाढव केलं, काय केलं, आणि पार्वती घिसाडीन झाली. हा घिसाड झाला. आणि ते कावड वाहणारे लोक असायचे ना, हे म्हणलं बाबा अरे आमचा गाढव मारायला लागलेला आहे, याला थोडं काय करा. तर म्हणलं जा की बाजूला हो की, त्याच्या गाढवा करता गंगेचं पाणी आणलं का? प्रत्येक जणाचं उत्तर हा म्हटलं थोडं तरी मरे नाका म्हटलं गाढव गाढव. आणि शेवटी कोणाची कावड आली? नाथ महाराजांनी. नाथ महाराजांना सांगावं लागलं की पाहिलंच नसतं, गाढव काय उडालं, तळमळून आलं. म्हणजे रामेश्वरला नेण्याची कावड कोणाच्या मुखात पाणी टाकलं. आणि ते गाढव होतं का? गरुड नंदी घ्यायचा नाही का? बघा भगवान विष्णूचं वाहन गरुड आहे आणि शंकराचं वाहन तालुका नंदीपणा सोडून देणार का झाला? म्हणलं कळाले का? इतरांना कळाला आत्मा फक्त कुठे रामेश्वरापर्यंतचा. तत्ववेत्याचा आत्मा रामेश्वराला व्यापून आहे का सर्वांना व्यापून आहे? मग तत्व त्याला सर्वात्मभूत म्हणतात. काय म्हणायचं? यदा सर्वात्मनाम स्वस्य सामनाम गायंती सर्वदा. म्हणून तो आपली सर्वात्मता काय करतो? धन्यतेला प्राप्त झालेला पुरुष स्वतःची धन्यता, धन्य आम्ही जन्मावरून त्याला धन्य पूर्णत्व प्राप्त झाल्यानंतर एखादा बाप असतो ना, मुलगा पास झाला तर त्याला दिलं जे काही योगदान असतं तर त्याच्या धन्यतेने स्वतः आम्ही धन्य हो. का झालं तर म्हणलं मुलगा काय झाला, मेरिटमध्ये काय आला, याला धन्यता म्हणत असतात. संदेहाच्या सुटल्या गाठी धन्य झालो यासी. नसताना धन्य म्हणणं वेगळं, असताना धन्य वेगळं. पुढे आहे बघा ते 14व्या प्रकरणामध्ये, जो सर्वात्मता आपली काय करत असो, गायंती सर्वदा. मी सर्वात्मक आहे असा बोलतो आणखी आपल्या चित्तामध्ये धारण करतो. सर्वात्मता म्हणजे सगळं सत असत नाही का, दृश्य अदृश्य शांत, हे सर्व अन्नात कोण आहे? मीच आहे. तुमच्या 11व्या ह्याच्यामध्ये आहे ना, तिथे आहे विश्वरूप दर्शनामध्ये हे अरे बा काय वायुर्यमग्नी वरुण शशांक प्रजापती स्वं प्रपताम नमस्य पूयोपि पुनो नमस्ते. प्रजापती त्या श्लोकामध्ये वायुर यम अग्नी नमो नमस्ते तू सहस्त्र पृथ्वी. पुन्हा 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 काय, हे सगळं व्यापक कोण आहे? मीच आहे असं त्याचा बोलवत असतो. 11व्या अध्यायामध्ये याचा विचार चेतनास्ति वेद्यम सर्वत्र नाही का, वरुण शशांक प्रजापती स्वं प्रपितामह. मग त्याला कळून मग त्याला पश्चाताप होतो. काय होतं? तर म्हणलं आपण याला आर्यकार्य म्हणून बोलत होतो. काय तिथं आहे ना, अन्नालय सर्व कोण आहे? मीच आहो. सामध्ये येते असं वेदामध्ये असलेलं साम तो गायन करतो. स्वतःला काय समजतो? तो धन्य समजतो. अशी सर्वात्मता त्याला प्राप्त झाली. यालाच म्हणा सर्वात्मा
दुःखाभाव आणि कामाप्ती असे दोन धर्म याच्यावर सांगितले. दुःखाभाव कामाप्ती उभे एव निरूपिते कृतकृत्यत्वम अन्यश्च प्राप्तव्यम ईक्षताम. दुःखाभावश्च कामाप्ती उभे एव निरूपिते. आत्तापर्यंत आम्ही या प्रकरणामध्ये पहिला कोणता सांगितला? दुःखाभाव. दुसरी कोणती सांगितली? आता दोन राहिले की एक कृतकृत्यता आणि दुःखाभावात कामाप्ती एव इमे आणि निरूपिते कृतकृत्यत्व अन्यश्च प्राप्तव्यम ईक्षताम. म्हटलं आता हे कृतकृत्यता कशाने प्राप्त होते? प्राप्यता कशाने प्राप्त होते? यस्मात्मरती स्यात् आत्मतृप्तश्च मानव आत्मन्येव च संतुष्ट. भगवद्गीतेमध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. त्याला काही करावायचं शिल्लक राहत नाही का? जीवन झाल्यानंतर, तृप्ती झाल्यानंतर पुन्हा स्वयंपाक करायचा असतो का? संपलं की एकदा 4 वर्षात होणार की शेवटची परीक्षा दिल्यानंतर पुन्हा पहिल्या वर्षात बसायचं. कृतकृत्यच पंढरपुराला म्हणजे काय करावं आता? म्हणजे यात्रे करू असते ना, ते दिल्लीवाले म्हणतात आलं पंढरपूर, चालू नका घरी. तो काय काला नाता सर्व बाजूने आला. त्याला कृतकृत्य. जे करायचं आहे ते करून चुकलेलं आहे त्याला काय म्हणायचं? कृतकृत्य साधन. म्हणजे वेदांत शास्त्रातच कृतकृत्यता आहे का बरं का? संसारामध्ये काय पुनरपि जननम पुनरपि मरणम पूर्ण संसार आहे. कृतकृत्यता कुठं आहे त्याच्यामध्ये? अन्यश्च आणि प्राप्तव्यता इमेक्षता. एक नाही का 2 धर्म आहे ना, कृतकृत्य होतं. इदमद्यम मया लभ्यम इदम प्राप्ते इदमस्ती इदमभे कृतकृत्य. कृतकृत्य प्राप्तव्यता आहे ना. तृप्ती झाली याच्याशीच. मग कृतकृत्य कशात होते? आत्मलाभाने होते. आत्मलाभासारखे म्हणून त्याला किती भोग मिळाले त्याला त्या भोगाच्या विषयी पिटले हे चित्त. मग आत्मलाभ तुकोबाराला प्राप्त झाला असल्यामुळे काय दिला ठेवा? केवढा मोठा त्याग. नजराना कुठला आहे? पाठवलेला नजराना कुठला आहे? घाटावरच्या भिकाऱ्यापासून आलेला आहे नाही का? हे राज्य निर्माण करणारे कोण? छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांच्याकरता नजरा नाही ना, काय दिला ठेवा? तिथे काय लोखंडाची मुदी आहे का? साधी मध्ये आहे का? लाख रुपयाचा खडा आहे त्याच्यात. तरी सुद्धा तुकोबा त्याचा स्वीकार करतात का निषेध करतात? म्हणलं तुमचं तुमच्याजवळच काय करा. मग तुम्हाला द्यायचं तरी आम्हा देणे धरा. आणि चिंता पाय म्हणे माझं एक तत्व आहे त्याची भाषा. कोणाची चिंता पाय मनवा आणि तुका म्हणे मध्ये. आम्हाला जर द्यायचं असेल तर काय करावं? मनवा हरीचे आणि तुका म्हणे मध्ये. हे कशा करता हे सांगितलं? तेव्हा कृतकृत्यत्व प्राप्त यल्लब्धवाच्या परम लाभ म्हणजे जगामध्ये मोठल्याला आत्मलाभ म्हणतात. तुका म्हणे आता लाभ नाही. सगळ्यात मोठा लाभ जर कोणता असेल तर बरं तो आत्मा आणावा लागतो की प्राप्तच आहे? पैसा हृदयामध्ये. मग प्राप्त असूनही भीक मागण्याची पाळी का आली? अज्ञानामुळे. वेदांत शास्त्र काय नाहीसं करते म्हणून नासावे. याला कृतकृत्यता असं म्हणतात. कृतकृत्यत्व आणि प्राप्तव्यता. जे प्राप्त झाल्यानंतर
पुन्हा काही करायचं शिल्लक राहत नाही का. एकदा रोग गेल्यानंतर औषध घेण्याचं काम आहे का. भूक संपल्यानंतर अन्न ग्रहण करण्याचं काही नाही. म्हणजे ज्याला म्हणायचं खरीच यल्लब्धाच्या परम लाभम म्हणण्याचे यस्मिन चितवण दुःखी आहे का. मेरूपासून थोरे देह दुःखाचे दाटी जो परिवार याला अशी प्राप्त लावत असते. उभयम तृप्तिदीपे सम्यक प्रीतम आणि एवं संध्या लोकान विशुद्ध आहे म्हणलं. ही कृतकृत्यता आणि प्राप्तता कुठं सांगितलेली आहे आम्ही. हे पहा, उभयम तृप्तिदीपे सम्यक अस्माभिहितम. थोडक्यात सांगितले की भरपूर श्लोकात सांगितले तृप्तिदीपामध्ये. आता पुन्हा सांगण्याचं काम काय. आत्मरेव अनुसंधेया श्लोकान बुद्धी विशुद्ध आहे. पुन्हा 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 त्याचं अनुसंधान असेल मलिन बुद्धी काय होते, शुद्ध होते. त्याच्यामध्ये बरं का जिज्ञासा निर्माण होते. काय होते, जिज्ञासा नाही. एखादा पंचदशी आहे विनाकारण येत असतात की ते ऐकण्याची जिज्ञासा आहे. लोक पैसे देऊन काय नाही ऐकतात, उगीच ऐकतात की जिज्ञासा आहे. मग कोणत्याही जिज्ञासा नसेल तर मग काय असायला लागते. आता तो ब्रह्म जिज्ञासा, ब्रह्म त्याचं विवरण ऐकण्याची जिज्ञासा आहे. नाही तर जिज्ञासा नसेल तर मग बसून हे सुद्धा झोप घेत असतो. येत नाही आली तरी काय असं त्याला रसज्ञ म्हणत असतात. काय म्हणायचं माहीत ते आहे ना त्याच्या काय उभयम तृप्तिदीपे आणि सम्यक अस्माभी अशी दुःखाभाव आणि कामाप्ती, त्याचप्रमाणे कृतकृत्यता, प्राप्तता सम्यक म्हणजे यथार्थत्वाने आम्ही वर्णन केले. पुन्हा सांगण्याचं काय कारण आहे. तर ये वात्र अनुसंध्या, त्याचं अनुसंधानाच्यामुळे बुद्धी विशुद्धते. ज्या बुद्धीमध्ये ज्ञान राहते ती बुद्धी, त्या बुद्धीमध्ये जिज्ञासा निर्माण होते. काय आहे काय. पुन्हा आणखी असं काय आता तुमचे श्लोक झालेले आहे तरी पण सुद्धा ते उजळणी करता काय करू. ते सगळे श्लोक पुन्हा दिलेले आहे. एवढे 7व्या प्रकरणात आहे ना. सर्वच्या सर्वाचा काय आहे जरी झालेले आहे तरी काय करू आपण विचार करू. पण केव्हा विचार करू.